मित्रांनो, मोदीजींनी UAE मध्ये करार साईन करून 48 तासही झाले नव्हते आणि अचानक चर्चा सुरू झाली की इराणने भारतासाठी स्टेट ऑफ हॉर्मुझ खुलं केलं. त्यामुळे भारताला एक मोठा फायदा होऊ शकतो असं बोललं जाऊ लागलं. आता UAE आणि ओपेकचा विषय नेमका काय आहे ते बघूया. ओपेक म्हणजे काय? तर 1960 साली 5 देशांनी मिळून एक संघटना बनवली. नाव होतं ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. नंतर 1967 मध्ये UAE पण त्यात सहभागी झाला. या संघटनेचं काम काय? तर तेल किती काढायचं, किती विकायचं आणि त्याचे भाव कसे ठेवायचे हे ठरवायचं. म्हणजे तेलाच्या बाजारावर नियंत्रण ठेवायचं. पण नंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला. इराणने UAEच्या अनेक ऑइल रिफायनरींवर हल्ले केल्याचं सांगितलं गेलं. विशेष म्हणजे इराण स्वतःही ओपेकमध्ये होता. त्यामुळे आणि अजून काही कारणांमुळे UAE नाराज झाला आणि म्हणाला, आता आम्ही आमच्या मर्जीने तेल काढणार, आमच्या मर्जीने विकणार. आता भारत आणि UAEचे संबंध आधीपासूनच चांगले होते. 2022 मध्ये भारताने सेपा करार केला आणि त्यानंतर भारताने ही संधी पकडली. मोदीजींची बैठक झाली आणि भारताने UAEला सांगितलं, तुमचं तेल आम्ही घेऊ, पण पैसे डॉलरमध्ये नाही देणार. मग प्रश्न पडला, मग कशात देणार? तर चर्चा झाली की व्यवहार रुपया आणि दिरहममध्ये करू. UAEलाही आवडलं, कारण त्यामुळे दिरहमची आंतरराष्ट्रीय ओळख वाढू शकते. यानंतर UAEने भारताला म्हटलं, तुमचा माल आम्हाला विका. बूट असोत, चप्पल असोत, लेदर असो, फर्निचर असो किंवा औषधं असोत, खाण्याच्या वस्तू असोत, भारताकडून खूप गोष्टी UAE मध्ये जाऊ शकतात. भारताने आणखी एक गोष्ट सांगितली, गरज पडली तर आम्ही सुरक्षा सहकार्यही करू. आणि त्यानंतर अशी चर्चा झाली की UAE भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे आणि भारत UAE व्यापार रुपया आणि दिरहममध्ये वाढण्यावर भर दिला जाणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा मोदीजी UAEहून परत निघाले तेव्हा त्यांच्या विमानाला UAEच्या F-16 फायटर जेटने एस्कॉर्ट दिल्याची चर्चा खूप झाली. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.